सध्या संपूर्ण देशाला कोरोना व्हायरसने हादरून सोडले आहे। त्याच अनुषंगाने शासन आपल्या स्तरावर विविध उपाययोजना राबवत आहे। अशातच सर्वीकडे कोरोना या विषाणूमुळे हाहाकार माजला आहे। या रोगावर अद्यापपर्यंत कुठलेही औषध निघालेले नाही। त्यामुळे सर्वत्र या रोगापासून संरक्षणासाठी उपाययोजना राबवल्या जात आहे, जसे की सॅनिटायझर, मास्क इत्यादी याचा सर्व नागरिक वापर करत आहे। पण इतक्या मोठ्या प्रमाणात सॅनिटायझर व मास्क लागत असल्यामुळे या गोष्टीचा संपूर्ण भारतभरात फार तुटवडा जाणवत आहे। हा तुटवडा जाणवत असल्यामुळे याचे भान ठेवत अमरावती शहरातील कारागृह प्रशासनाच्या वतीने शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांकडून मोठ्या प्रमाणात मास्कची निर्मिती केली जात आहे। दिवसभर हे कैदी मास्कची निर्मिती करीत असून देशाला सेवा देत आहे। यामुळे कारागृह प्रशासनाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे व हे कैदी आपल्या देशाच्या रक्षणासाठी अहोरात्र एकत्रित येऊन मास्कची निर्मिती करत आहे। जो तुटवडा सध्या मास्कचा संपूर्ण भारतभरात जाणवत आहे तो भरून काढण्याच्या उद्देशाने हे कैदी बांधव अहोरात्र मास्कची निर्मितीच्या कार्यात मग्न आहे। आपण जे चित्र पाहत आहात हे चित्र आहे अमरावती शहरातील कारागृहातील कैदी बांधवांचे। ते अहोरात्र एकत्रित येऊन या मास्कची निर्मिती करण्यात व्यस्त आहे। विदर्भ न्यूज करिता शफीक अहमद तसेच राहुल टेकाडे।